पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। चला आता हळद लावून झालीये, आता आपण मुंडावळ्या बांधू ना, आंघोळ करायचं बघूया। थांबा थांबा, अजून हळद लावून झालेली नाहीये, अजून कोणीतरी बाकी आहे। आता कोण राहिलंय? दत्ता मामा, त्यांना बाहेर घेऊन या। आत्माराम, तुम्हाला सगळ्यांना हळदीचं निमंत्रण आलंय। ते तुम्हाला नवीन कपडे दिलेत ना, ते घाला आणि या पटापट। ए चला या पटापट, कडी उघडतो मी। ए आत्माराम, चला ये बाहेर या पटापट, चला लवकर, चला बाहेर या लवकर। बघा नगरकरांच्या सुनेने तुम्हाला बोलावलंय, या। हे बघा, आता उशीर केलास ना तर नंतर मग मुक्ताला भेटायला पण उशीर होईल। चल या, चला पटापट या। अरे हे चिल्लर पार्टी, वर वर उभे राहा। अरे चल रे बाबा, चल चल, कामाला लाग। ती ग किती तो वेळ काढायचा। काय झालं? हळद चमकते, डोळ्यात खुपते, त्रास होतोय? चला चला। दत्ता मामा, त्यांच्या डोळ्यांना नाही, जीवाला त्रास होतो, कारण सारंगची उष्टी हळद मुक्ताऐवजी दुसरं कुणाला तरी लागतीये हे त्यांना पाहावत नाहीये। आता माझ्या आई वडिलांकडे बघा आणि विचार करा की त्यांनी काय त्रास भोगला असेल। एक अनोळखी मुलगी आमच्या घरात, आमच्या आयुष्यात शिरते आणि माझा साखरपुडा मोडून टाकते। सारंग बरोबर रंगवलेली संसाराची स्वप्न सुद्धा तोडून मोडून फेकून देते। तिने आमच्या मनावर ज्या जखमा दिल्यात ना, त्या तुम्ही अनुभवणार सुद्धा नाही। त्यावेळेस मला, माझ्या घरच्यांना जो त्रास झाला असेल तो तुमच्या या थोकरट त्रासापुढे इतकासा सुद्धा नाही। ती ज्या जखमा आमच्या मनाला देत आली आहे ना, त्याची कल्पना सुद्धा तुम्ही करू शकणार। तुमची मुलगी तुमच्या पापांची परतफेड करते असं समजा आणि लावा ती हळद, लावा। किती ग किती तो वेळ, लावा ना लवकर। अहो काय बोलताय तुम्ही? पाहिजे तर 2 मुस्काटीत मारा आमच्या, पण हे नका करायला सांगू। आम्ही पाया पडतो तुमच्या, पण आमच्याकडनं नाही होणार हो। पाय धरायची, माफी मागायची वेळ केव्हाच निघून गेली। तुम्ही जर ठरवलं असतं ना तर त्या मुक्ताला तेव्हाच अडवलं असतं, पण नाही, तुम्ही तर तिच्या चुकीच्या निर्णयाला हवा देत बसला होता। तुम्ही सुद्धा तिच्या इतकेच दोषी आहात। त्यामुळे तुमच्या हातून लागलेली हळद ना माझ्या थोड्या तरी जखमांना भरून काढ।
त्यामुळे ही हळद घ्या आणि माझ्या अंगाला लावा. लाव. अहो युवराज कुठे हो? युवराज ना, युवराज मुक्ताकडे आहे. आणि जर तिच्या किंचाळ्या ऐकायच्या नसतील ना, तर ती आर्या जे सांगते ना ते गुमान करा. किती वेळ तू? लाव. अहो किती उशीर करतोय हा माणूस. अहो वाका जरा खाली. अहो जरा हसा की. चला झालं तुमचं काम. चला चला. चल चल चला जरा लवकर आज जा. चला. किती वेळ तू? हा बोल युवराज. काय मग हळदीची बातमी ऐकवण्याचा आनंद लुटलास की नाही? मामा, हळदीचं नाव ऐकून बिचारीचा चेहरा लाल झाला होता. बाकी तिकडे काय म्हणते परिस्थिती? एकदम मस्त. आम्ही जस्ट आत्ताच भरपूर आनंद लुटला. फक्त तू या सगळ्या गोष्टीनं मुकलास. अच्छा, काय होता तो मोठा आनंद? मामा, अगदी बरोबर केले आर्याने. त्यांची ना हीच लायकी आहे. खर तर तुला सांगतो, मुक्ता हवी होती हे सगळं बघायला. तिचा असा रंग उडालेला चेहरा बघून काय मजा आली असते नाही? जाऊ दे. महत्वाची गोष्ट काय की मुक्ता इथे पॅक बंद आहे. म्हणजे तिला बाहेर पडायला एवढीशी फट पण नाहीये. त्यामुळे एकदम बिनघोर राहायचं, बिनधास्त. बघ तू लवकर पोहोच, म्हणजे कार्यक्रम संपल्यानंतर आपल्याला मग भेटता येईल. हा ये लवकर. हो हो आलो. हा ठेवतो. चल बाय. तू इथे कैद राहणार आहेस आणि तिकडे तुझ्या जागी आर्या सारंगच्या शेजारी बसून त्याच्याशी लग्न करणार आहे. आर्या तुझ्या जागेवर सारंग सोबत लग्नाला बसणार आहे आणि तिने घुंगट घेतलेला असणार आहे. तो तिला साथ देणार आहे शेवटपर्यंत. आठवतंय गोदामाईने काय सांगितलं होतं? पुढच्या काही तासात तू इथे बंद पडलेली असशील ना, तेव्हा माझ्या आणि सारंगच्या डोक्यावर अक्षता पडलेल्या असतील.
अव प्रेम अव कोणीच हिसकावून नाही घेऊ शकत. मी त्या घरी राहणार, तिकडच शेवटचा श्वास घेणार. हे माव घर आहे, पण त्यासाठी इथून बाहेर पडावं लागत. काहीच कळत नाही काय करू. कुणी आहे का इथे? कुणी आहे का इथे? मावा, आवाज ऐकू येते का? जवळपास कोणीच नाहीये वाटतं. पुढे आणून ठेवलंय. संबळ, तोच मला या अडचणीतून बाहेर काढत, मला रस्ता दाखवत, मला साथ दे. आई राजा, उदा उदा. इकडं कोण वाजवतंय? इकडे तर मंदिर पण नाहीये. यो यो संबळचा आवाज दिसतोय. ए गणप्या, आल्या का इकडे? काय रे, काय झालं? यो आवाज ऐकलाय का तू? अरे मी बी मगासपासून तोच विचार करतोय. अरे हा आवाज जंगलातून येतोय. मग जाऊया का बघायला? हो हो, चल चल जाऊया, चल चल चल. चल चल चल. इकडूनच आवाज येतोय. हे होय होय होय, चल 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 बघूया, चल चल चल. इकडूनच आवाज येतोय. चल जाऊया. चल चल चल. पाहिला, जवळ आल्यावरती आवाज बंद झाला. काहीतरी गडबड नाही ना? नाही म्हणजे कसं, आवाज करून जवळ बोलवायचं आणि मग काटा काढायचा. गबे,
अरे काय मर्दासारखा मर्द असून घाबरतोय? चाल चल. अरे घराला तो कुलूप आहे. आवाज तर आतूनच येत होता. हो या घराला कुलूप लागलेलं कधी बघितलं नाहीये. होय ना. नक्की काहीतरी भानगड आहे. काय करायचं आता? अरे तोडूया चल. दगड घेऊन ये. नाही नाही. बापरे, इथं बाई आहे. ही तर काय करी ती? अरे मी हिला ओळखीतो. हा, अरे ही संबळवादक आत्मारामची पोरगी आहे. अरे पण ही परगावची इथं काय करते? अरे ते मग ही इथं का संबळ वाजवी ती? ते पण दरवाजाला बाहेरून कुलूप असताना. आणि ही बाई असून कशी संबळ वाजवी ती? अहो असा काय प्रश्न पडला तुम्हाला? बाई संबळ वाजवतो हा काय प्रश्न आहे? हो आधी तिला शुद्धीवर आणायचं बघा. थांब थांब. हो ताई, हो ताई. थांब थांब, मी पाणी आणतो. थांब. हा जा लवकर ये. पोरी, तू इथं जुन्या घरात कशी काय? मी कुठे आहे? ही पिंपळगाव, जामखेड तालुका. अगं आता तू जामखेड बीड रस्त्यावर असलेल्या वन विभागाच्या जंगलात आहेस. पिंपळगाव हे 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 नगर पासून किती लांब आहे? 2 तास लागतील. आता किती वाजलेत? 3 नाही तर 3:30 झाले असतील. मला निघायला पाहिजे. तुमचे लय उपकार झाले. तुम्ही अगदी येळेवर धावून आलात. मी निघते. अगं पोरी, पण काय झालं काय? तू एवढ्या लांब आलीस कशी? देवी आई माही अशीच एकापेक्षा एक अवघड परीक्षा घेत असते. तिला मला नवीन आव्हानं द्यायला आवडतं. मला ते पार पाडायला येते. दादा चला जेवायला. त्या डायनिंग टेबलवर हो. तुम्ही जेव्हा माझी इच्छा नाहीये. अहो, असे काय करताय? चला ना. नाही ग, त्या मुक्ताने त्या थिरडीला त्या डायनिंग टेबलवर आणून बसवलं त्या क्षणी माझी इच्छा मेली. उदरभरणाची पवित्र जागा आहे ती. ती म्हातारी तिथे आली आणि ती जागा अपवित्र झाली. तिथे बसून की समोर ती म्हातारी दिसते तमास किरण, आणि तिच्या बाजूला ही तमास किरण. माझं डोकं फिरतं. मग हो रावदादा, तुमची तळमळ समजते हो मला, पण आता सगळं व्यवस्थित होतंय ना? अहो आताच तर आम्ही त्या आर्याला हळद लावून सुद्धा आलोय. अहो सगळ्या गोष्टींचा बदला घेतोय ना आपण. आणि आर्याने तर तिच्या आई वडिलांचा असला वचपा काढला ना. शॉर्टकट मारून श्रीमंत व्हायला गेल्यावर काय हाल होतात हे मुक्ताच्या आई वडिलांना आता चांगलंच समजले. आणि आता यापुढे बरंच काही समजणार आहे त्यांना. कुणाला काय समजायचं बाकी हाय? ते काय ना, मी ते रावदादांना सांगत होते की सगळं आता छान चाललंय, बस चिडचिड करू नका. आता किती कामं बाकी आहेत ना, उद्या काय काय कार्यक्रम वगैरे करायचे, म्हणजे सगळं. पर रावसाहेब का चिडचिड करतायत?
या घरची मुक्त सून होती या म्हणून? तो निर्णय माझा होता. मी स्वेच्छेने तिला सून करून घेतली. नाही म्हणजे तो निर्णय मनाविरुद्ध घेतलाय का काही डाव आखून घेतलाय? तुझं प्रॉब्लेम काय ग? जेव्हा मी तिला नाकारले तेव्हाही तुला त्रास झाला, आता तिला स्वीकारले तरी त्रास होतोय. स्वीकारल्याचा त्रास होत नाही, पण त्याच्यानंतर जे घडतंय ना त्याचा त्रास होतोय. देवा, काय बोलताय तुम्ही सासूबाई? आता तर सगळं चांगलं घडतंय ना. चांगलं घडतंय ना वा? मग मला सांगा, मुक्ता कुठं हाय?